यंदाचा आपला 13वा वर्ष आहे। दरवर्षी 5 वाजताच कलश मिरवणूक निघते। 5 वाजता इथे जमा होतात आणि नंतर 5:30 6ला निघतो गावात जायला। नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि इथे टाकू व्लॉग्स व्हिडिओ चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण आलो रसकार गावात आणि आज आहे ना रत्नेश्वरी आईचा 13वा वर्धापन दिन आहे। देवलाला 13 वर्ष पूर्ण झाले। नवीन देवलाला 13 वर्ष पूर्ण झाले आणि आता सगळ्यात पहिले गावात कलश मिरवणूक निघले। आता तीच दाखवतो। थोडासा लेट झाला आपल्याला यायला, तरी पण आपण लय लवकर आलो, 6 वाजता आलो। टाइम त्यांचा लवकरच होता भाई, 5चा। चला असू द्या, नंतर आपण देवला जाऊया पाया पडायला। सध्या आता अभिषेक चालू आहे। अभिषेक चालू आहे, नंतर मग आता कलश मिरवणूक निघले। पुढं गेले का आवाज येत असेल, चला दाखवतो तुम्हाला। तर मंडळी, आता कलश मिरवणूक आहे ती निघलेली आहे बघा। आता गावात आहेत ना फिरतील, त्याच्यानंतर परत देवला जवळ जातील ना। चला हनुमंताच्या देवळात आले आता। संगम रवरी नक्षी कोरिल्या 100 नंबरी। हो आयचं देवूल संगम रवरी नक्षी कोरिल्या 100 नंबरी। कलस चरवून सोन्यानं मरवून, कलस चरवून सोन्यानं मरवून बैसली गो मंदिरी, रत्नुबाई बैसली गो मंदिरी। गेल्या वेळी जेव्हा कलश मिरवणूक होती ना, तेव्हा मी पहिल्यांदा गेलतो, ते पण सुरखीच्या पाड्यात। पण इथं रसक्याला आलोय ना, बाबा जाम भारी इथे आहे कलश मिरवणूक। आणि गावांची लोक, सगळी गावांची, संध्याकाळचे पण फक्त आज पालखीच्या आरती गर्दी येतात। ठीक आहे, बघीन मी ट्राय करते की 2 ब्लॉग कंबाईन करायचा, नाही तर योच ब्लॉग मी आधी टाकीन। बघूया आता कसा काय होते।
पण कलश मिरवणूक गावाची आणि ते पण परफेक्ट टायमिंगला न चुकता बरोबर निघले असेल ना पाचला. आपणच लेट आलो. मी तुला सांगू झोपलो नाही शपथ. मिस केलं असतं. मी काल आलो डायरेक्ट 3 वाजता आलो, त्याच्यानंतर एडिट वगैरे केला. काल रात्री आलो 2:30-3 वाजता. 2:30ला आलो मी घरी, एडिट केला त्याच्यानंतर आणि एडिट केला आणि बोलू बसते तर बसता बसता 4:30 झाले. बोलू एक झोप घेते, झोपलो आणि मग थोडे वेळाने उठलो. असं सीन झालं. हो सांगलीला कोणी जावं आता. मस्त व्हिडिओ येणार आहे एक तुमच्यासाठी. भारी एकदम रिलॅक्स प्लेस आहे ती. देवलाशी पोहोचलोय परत. हे बघा आणि पाचचा व्ह्यू बघताय कसला भारी. देवला जवळ पोहोचलोय आणि आता परत एक देवलाला फेऱ्या मारतील. आता देवलात चाललो आपण. बघा देवलात आलो आपण आता. साईडला बघा रांगोली किती सुंदर, किती भारी काढलेली आहे. एकविरा आईची बघा, लय भारी वाटते. रत्नेश्वर आईचा इथं अभिषेक चालू आहे. हे बघा या साईडला अजून अभिषेकच चालू आहे. आता सगळीजण वरतीच आले. कलशीतलं जो पाणी आहे वरती आपल्याला कलश आहे देवलावर, तो अभिषेक होईल आणि पूजा येईल. तर चला वरती जाऊया. हे बघा आलो आपण वरच्या साईडला, देवलाच्या वरती. पहिल्यांदा आलो आपण देवलाच्या वरच्या साईडला आणि इथं तो वरती कलश आहे तो त्याचा अभिषेक करतील, नंतर मग पूजा करतील. हे बघा जे कलशातून पाणी आणलेलं आहे ते कलशी वरती देतील आणि त्याच्यानेच अभिषेक होईल वरती. गावात कलश मिरवणूक झाली. आता तेच बघा तेच कलशाने त्याची पूजा वगैरे करून अभिषेक घालतात. बघा हे बघा वरच्या साईडला बघा कसे कलश आहेत ते, म्हणजे कलश आहेत ते पास करतात एकमेकाला आणि वरती 5 कलशा वरती आणि त्याचा अभिषेक करतील. त्याच्यानंतर मग खालती जाऊया, आरती वगैरे होईल ती सुद्धा बघूया.
मंडळी बघितली कलश मिरवणूक गावात आपण 5 फेरे मारले. त्याच्यानंतर मग तेच कलश घेऊन आपण इथं अभिषेकसाठी आलो. देवलावर कलश आहे त्याचा अभिषेक केला सगळ्यात पहिले आणि आता नारळ वगैरे फोडतात आहे. त्याच्यानंतर खालती जाऊन देवीची आरतीसुद्धा बाकी आहे. आणि पहिल्यांदा हे बघा पहिल्यांदा आलो आहे देवलावर. खूप भारी व्ह्यू बघायचं. वर्षी देवलाचा व्ह्यूच भारी येते आणि मॉर्निंग हे बघा सनराईज. अजून भारी वाटते देवला आलोय आपण. हे बघा गावात जायला हा पूर्ण म्हणजे किती आज 13वं वर्ष आहे. 13 वर्ष. आणि काय सांगाल तुम्ही? आनंद सगळे एकत्र येतात, सर्व वगैरे होते. रात्रीपासून आम्ही एकदम उत्सुकता म्हणजे एक दिवस आधी सर्वांची तयारी असते कलश सजवण्यापासून. म्हणजे प्रत्येकाला आवड असते का माझ्या कलश चांगला दिसला पाहिजे असं तसं प्रत्येकाचा हे असतं. आणि या दिवसाची आम्ही म्हणजे वर्षानुवर्ष वाट बघत असतो. आणि यंदाचं 13वं वर्ष आहे आपलं. चालेल धन्यवाद. कलश मिरवणूक वगैरे झाली, अभिषेक वगैरे झाला आणि आता आरतीची वेळ झालेली आहे. आरती चालू होईल आता.
चला आता आपण पण रत्नेश्वरी आईचं दर्शन घेऊया आणि तुम्ही सुद्धा घ्या. चला कलश मिरवणूक वगैरे आता आरती वगैरे आईची झालेली आहे. आता सोला जो सकाळचा होता तो पार पडलेला आहे. आता संध्याकाळी येऊया आपण. संध्याकाळची पण मस्तपैकी आहे DJ ऑर्केस्ट्रा वगैरे आहे ते बघायला येऊया. जो ब्लॉग कसा वाटला, कशी वाटली कलश मिरवणूक खूप भारी वाटते. आईची आरतीसुद्धा भेटली तीसुद्धा खूप भारी वाटते. चला हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून जा.